मला रायगड आणि रत्नागिरीच्या मतदारांनी सलग 6 वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी अतिशय विश्वासानं मला दिलेली आहे। मागच्या निवडणुकीतसुद्धा माझा निसटता पराभव झाला, परंतु मागचा माझा पराभव याचं शल्य जेवढं मला आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक शल्य रायगडमधल्या मतदारांना आहे। 6 महिन्यातच भाजपचा अनुभव धैर्यशील पाटीलला आलेला आहे। पूर्ण रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे। जे कित्येक वर्षानुवर्ष गावं रस्त्यानं जोडली नव्हती ती जोडली गेली आणि मला याचं समाधान आहे की माझ्या काळामध्ये ही योजना मी 100% यशस्वीपणे रायगडमध्ये राबवली। कदाचित नियतीची इच्छा असावी की पुन्हा मी रायगडचा खासदार व्हावा आणि अलिबागची रेल्वे सुरू करावी आणि माझा विश्वास हा रायगडच्या मतदारांवर आहे, रायगडच्या जनतेवर आहे। देशात लोकसभा निवडणुकीचं रण तापलेलं आहे। आपण पाहिलं तर इंडिया आघाडी आणि महायुती असा सामना या ठिकाणी रंगत आहे। रायगड 32 लोकसभा मतदारसंघामध्ये जी खऱ्या अर्थानं टक्कर होणार आहे ती टक्कर जी आहे ते सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यामध्ये होणार आहे। मॅक्स महाराष्ट्रावर 6 वेळा निवडून आलेले अनंत गीते साहेब आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण एक्सक्लुझिव्ह बातचीत करतोय। सर, काय सांगाल, कशा पद्धतीची ही निवडणूक असेल? हे आव्हान असणार आहे का? यावेळची जी निवडणूक आहे ती कशा पद्धतीनं प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतोय किंवा हे आव्हान ठरणार आहे का? सुनील तटकरे महायुतीचे आपल्यासोबत आपले विरोधक म्हणून आहेत। मी खूप भाग्यवान आहे। मला रायगड आणि रत्नागिरीच्या मतदारांनी सलग 6 वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी अतिशय विश्वासानं मला दिलेली आहे। मागच्या निवडणुकीतसुद्धा माझा निसटता पराभव झाला। मतदारांनी काय मला नाकारलं नाही, कारण मागच्या निवडणुकीतसुद्धा मला 4,55,000 मतं रायगडकरांनी दिली होती। अर्थात निकाल हा निकाल असतो, त्यावर चर्चा करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, परंतु मागचा माझा पराभव याचं शल्य जेवढं मला आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक शल्य रायगडमधल्या मतदारांना आहे आणि माझा विश्वास हा रायगडच्या मतदारांवर आहे, रायगडच्या जनतेवर आहे आणि म्हणून मला कुठलंही आव्हान मला या निवडणुकीत वाटत नाही। रायगडची जनता, रायगडचा मतदार हा निश्चितपणे विक्रमी मतांनी मला विजयी करेल। सर, महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं सुनील तटकरे आता सामील झालेले आहेत, शिंदे गट पूर्वीपासूनच नाराज होता, आता देखील काही अंशी ती नाराजी उघडपणे काही ठिकाणी दिसलेली आहे। महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या नाराजीचा फटका सुनील तटकरे यांना बसेल का? आपल्याला फायदा होईल का? कोणाला काय फटका बसेल याचा विचार करण्याची मला आवश्यकता अजिबात वाटत नाही आहे। शेवटी ही निवडणूक आहे, आघाडी असो किंवा युती असो। मी आघाडीचा एकमुखी उमेदवार आहे। माझ्या उमेदवारीवर कोणतीही शंका ही आघाडीत घेतली गेलेली नाही, किंबहुना सर्वानुमते एकवाक्यतेनं माझ्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे। तसं चित्र महायुतीमध्ये दिसत नाही, हे सत्य आहे आणि त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांनी काय करायचं हा तो निर्णय, त्यांचा निर्णय ते घेतील, परंतु माझी एकमतानं निवड झाल्यामुळे मला या निवडणुकीमध्ये विजयाकरता कोणतीही अडचण वाटत नाही। सर, शेकापला रामराम करून भाजपमध्ये गेलेले जे धैर्यशील पाटील आहेत त्या धैर्यशील पाटलांनी देखील लोकसभा निवडणुकीत उभं राहून प्रचार करायला देखील सुरुवात केली होती। अशातच भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसतोय। या असंतोषाचा फायदा आपल्याला कुठे मतदारसंघात होईल का? कसं वाटतंय? धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत जी माहिती मला उपलब्ध आहे त्याप्रमाणे लोकसभा उमेदवारी करताच भारतीय जनता पक्षाने शेका पक्षाचे धैर्यशील पाटील यांना भाजपामध्ये प्रवेश दिला। तुम्ही पुढची निवडणूक लढवायची आहे, तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढायची आहे आणि लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे या आशेवरच धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु 6 महिन्यातच भाजपचा अनुभव धैर्यशील पाटीलला आलेला आहे। आता या अनुभवातून जो काय बोध घ्यायचा असेल तो धैर्यशील पाटील घेतील असं मला वाटतं। सर, मुंबई पुण्याच्या वेशीवर असलेला जो रायगड जिल्हा आहे त्याचा आपण अनेक वर्षापासून बघतोय की हवा तसा विकास झालेला नाही। भविष्याच्या काळामध्ये उद्योगधंदे वाढीसाठी किंवा रोजगार वाढीसाठी आपले काय प्रयत्न असतील? सगळ्यात महत्त्वाचं अलिबाग शहर किंवा अलिबाग तालुका किंबहुना
पूर्ण रायगड जिल्हा हा आज पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पर्यटनातून किंवा पर्यटनाच्या उद्योगातून निश्चितपणे या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होऊ शकतो. अर्थव्यवस्था सुदृढ होऊ शकते. मी जेव्हा अर्थव्यवस्था म्हणतो तेव्हा सर्वसामान्य इथल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे गृहीत धरतो आहे आणि ते जर वाढावं तर त्याच्याकरता पर्यटनाला आवश्यक असलेल्या सुविधा ह्या जेवढ्या अधिक प्रमाणात उपलब्ध होतील तेवढ्या अधिक प्रमाणात पर्यटक येईल, तेवढ्या अधिक प्रमाणात उद्योग व्यवसाय वाढतील आणि त्यातून इथल्या शेतकऱ्यांचं निश्चितपणानं उत्पन्न वाढेल. म्हणूनच अलिबाग रेल्वेनं जोडण्याचा मागच्या वेळेला मी निर्धार केला. त्याप्रमाणे तो निर्णय घेतला, तो कृतीतही आणला. प्रस्ताव रेल्वेनं माझा मंजूरही केलेला आहे. RCFनंही त्याला संमती दिलेली आहे आणि RCFच्या असलेल्या एक्झिस्टिंग ट्रॅकवरूनच पनवेल ते अलिबाग म्हणताना अलिबाग शहरात ही रेल्वे नाही येणार आहे. चोंडीला रेल्वेचं स्टेशन होणार आहे जे अलिबाग म्हणून ओळखलं जाईल आणि एक्झिस्टिंग ट्रॅकवरच रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याला मान्यताही मिळालेली आहे. गेल्या 5 वर्षात याबाबतीत काही घडलेलं दिसत नाही. कदाचित नियतीची इच्छा असावी की पुन्हा मी रायगडचा खासदार व्हावा आणि ही अलिबागची रेल्वे सुरू करावी आणि मला पूर्ण खात्री आहे की ही रेल्वे मी निश्चितपणानं सुरू करेन. सर, लोकसभा निवडणूक आपण लढताय, नेमकं विकासाचे मुद्दे काय, जनहिताचे मुद्दे काय, लोकाभिमुख कोणकोणते प्रकल्प किंवा उपयुक्त असे विधायक कामं कोणकोणती केली जाणार आहेत, काय संकल्प आहे, या विजयानंतर पुढची दिशा काय असेल? खरं म्हणजे लोकसभेचा खासदार हा संसद ही देशाचं विधिमंडळ आहे, सर्वोच्च विधिमंडळ आहे आणि या सर्वोच्च विधिमंडळातून जनहिताचे कायदे केले जातात आणि त्यामुळे मुख्य जबाबदारी ही संसद सदस्य खासदार म्हणून चांगले कायदे कसे येतील जनसामान्यांच्या हिताचे त्या दृष्टीनं ते कायदे निर्माण करताना त्यामध्ये योगदान हे निश्चितपणे खासदाराचं असतं. विकासाच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. भौतिक विकास हा विकास आहेच, त्याचबरोबर आर्थिक विकास हा त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि तेवढाच महत्त्वाचा हा शैक्षणिक विकास आहे आणि त्याचबरोबर जर आरोग्य चांगलं असेल, माणसाचं जीवन चांगलं असेल, आरोग्य ठीक असेल तर त्या विकासाला अर्थ आहे आणि त्यामुळे या फ्रंटवर जी काही भौतिक विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी किंवा आर्थिक विकासाची कामं करायची आहेत त्याची प्रामुख्याने जबाबदारी ही राज्य सरकारवर येते. कारण ह्यातली बहुतेक जबाबदाऱ्या ह्या थेट राज्य सरकारच्या आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारच्या सहकार्यातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना आपण राबवत असतो. आजही कोकणामध्ये दळणवळण ही समस्या आहे ग्रामीण भागामध्ये, कारण जे दुर्गम भाग आहे जिथे लोकसंख्या अतिशय विरळ आहे अशा ठिकाणी आजही दळणवळणाची समस्या आहे. परंतु काही योजना, मला एका गोष्टीचा उल्लेख इथं आवर्जून करावा लागेल की पंतप्रधान ग्रामसडक योजना ह्या योजनेचा केवढा तरी आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन या योजनेने ग्रामीण भागामध्ये आणलं आणि जे कित्येक वर्षानुवर्ष गावं रस्त्यानं जोडली नव्हती ती जोडली गेली आणि मला याचं समाधान आहे की माझ्या काळामध्ये ही योजना मी 100% यशस्वीपणे रायगडमध्ये राबवली. आज जे प्रधानमंत्री ग्रामसडकचे रस्ते दिसत आहेत ते सगळे आनंद गीतेच्या नावावर आहेत. सर, आपण 30 वर्ष म्हणजे 6 वेळा आपण खासदार राहिलेले आहात, केंद्रामध्ये मंत्री देखील राहिलेले आहात. सुनील तटकरे जे आहेत ते आरोप करताना असं म्हणत आहेत की आनंद गीतेंचं काम दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे, काय उत्तर आहे? नाही, माझ्यावरती प्रश्नचिन्ह कोण उभं करतं याची दखल घेण्याची मला आवश्यकता नाही आहे, त्यांना उत्तर देण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. माझी बांधिलकी रायगडच्या जनतेशी आहे, माझी बांधिलकी रायगडच्या मतदारांशी आहे. अन्य कोणाला उत्तर देण्याची बांधिलकी माझी नाही आहे, त्यामुळे त्याची दखल घेण्याची मला अजिबात आवश्यकता नाही आहे. ज्या रायगडकरांनी मला 6 वेळा मतदान केलं, मला निवडून दिलं, मागच्या वेळेलासुद्धा मला भरघोष मतदान केलं, ह्या वेळेलासुद्धा विक्रमी मताने ते मला निवडून देतील. अशा प्रकारे माझ्यावर टीका करणं हा माझा अपमान नसून जे मतदार सतत मला निवडून देत आहेत त्या लक्षावधी मतदारांचा अपमान आहे आणि जर तो अपमान कोणाला करावासा वाटत असेल आणि त्याच्यामध्ये त्यांना जर आनंद मिळत असेल तर त्या आनंदापासून मी त्यांना वंचित करणार नाही. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आहेत जयंत पाटील आहेत, त्यांची आता आपल्याला साथ आहे. शेकापचे जी निर्णायक मतं मानली जातात लोकसभा निवडणुकीमध्ये, तर ती कशी पारड्यामध्ये पडतील, कशा पद्धतीची रणनीती व्यूहरचना आहे? जयंत पाटलांनी देखील कंबर कसलेली आहे.
नाही, जयंतभाईंनी शेका पक्षानं मागच्या निवडणुकीमध्ये तटकरेंना पाठिंबा दिला होता. केवळ जयंतभाईंच्या पाठिंब्यामुळेच तटकरे त्यावेळेला जिंकले, कारण माझा निसटता पराभव झाला आहे आणि शेका पक्षाची जवळजवळ 1.5-2 लाख मतं ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, या मतदारसंघामध्ये आहेत. आणि ह्या वेळेला जी फसवणूक झाली मागच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंनी जयंतभाईंची केली, त्या फसवणुकीच्या विरोधात क्रोधानं आज जयंतभाई आणि शेका पक्ष हा माझ्या समर्थनार्थ मैदानामध्ये उतरलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितच शेका पक्षाच्या मतांचा, जी शेका पक्षाची मतं आहेत ती 100% मला मिळतील हा माझा विश्वास आहे. किंबहुना मी आणि माझे सहकारी आणि आमचे कार्यकर्ते ज्या तऱ्हेने या निवडणुकीत काम करतो त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं किंवा दुप्पट मेहनतीनं आज शेका पक्षाचे कार्यकर्ते खेड्यापाड्यात काम करताना दिसत आहेत. आणि त्यामुळे मला निश्चितपणे शेका पक्षाचा आणि जयंतभाईंचा हा फायदा होणार आहे. सर, देशामध्ये आपण ज्या पद्धतीने बघतोय की ईडी असेल, CBI असेल, आयकर विभाग असेल, त्याच्या ज्या कारवाया होतात, आधी भाजपकडून ज्या भ्रष्टाचारी म्हणून नेत्यांवर आरोप होतात, त्यानंतर ते त्या पक्षामध्ये भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर ते आरोप संपुष्टात येतात का? कसं बघता ह्या सगळ्या कारवाया? ईडी, CBI, आयकर विभाग हे त्यांची जी स्वायत्तता आहे ती गमावून बसलेत का? कसं बघता याकडे? खरं म्हणजे ईडी काय आज जन्माला आलेलं नाही, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय आज जन्माला आलेलं नाही, मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर जन्माला आलेलं नाही आहे, CBI आज जन्माला आलेलं नाही आहे. गेली अनेक वर्षे या देशाने अनेक पंतप्रधान पाहिले, अनेक रस्ता पाहिल्या, परंतु कुठल्याही सत्तेनं कुठल्याही पंतप्रधानांनी ह्या शासकीय तपास यंत्रणांचा राजकीय स्वार्थाकरता दुरुपयोग केला नाही. आज पहिल्यांदा राजकीय लाभाकरता स्वार्थाकरता तो दुरुपयोग होतो आहे आणि केला जातो आहे. आणि आता ह्याची जाणीव या देशातल्या तमाम जनतेला झालेली आहे, तमाम जनतेला ह्याची जाणीव झालेली आहे. आणि त्यामुळे खरं म्हणजे ही अपेक्षा नाही आहे सत्ताधारी पक्षाकडून अशा प्रकारे दुरुपयोग करणं एखाद्या यंत्रणेचा, परंतु केवळ स्वार्थाने आंधळे झालेले हे सगळे या सगळ्या तपास यंत्रणांचा दुरुपयोग करतो आहे. त्याच्यातून राजकारण कलुषित होतं आहे, त्याच्यातून राजकारण दूषित होतं आहे. आणि त्यामुळे अशी भीती आता आणि अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे की आता हे राज्यकर्ते, आजचे शासनकर्ते हळूहळू हुकुमशाहीच्या दिशेनं तर नाही चाललेत. कारण ज्या संविधानानं राजकीय पक्षांना मतस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, वक्तव्य स्वातंत्र्य केवळ राजकीय नव्हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा जे दिलेलं आहे ते स्वातंत्र्यच हिरावून घेण्याचा प्रयत्न आज दुर्दैवानं हे राज्यकर्ते करत आहेत. आणि त्याचे दुष्परिणाम या निवडणुकीत निश्चितपणे त्यांना भोगावे लागतील. सर, भाजप ज्या पद्धतीनं 400 पारचा नारा दिलेला आहे, भाजप 400 पार होईल का? EVMवर देखील शंका उपस्थित केली जाते. विरोधकांनी अनेक वेळा EVM बरोबर VVPAT देखील किंवा पावत्या, चिठ्ठ्या देखील ठेवण्याची मागणी केलेली आहे. तर तशा पद्धतीनं ती व्यवस्था या निवडणुकीमध्ये होईल का? EVMचा काही फरक पडेल का? कशा पद्धतीनं तुम्ही याकडे बघता? नाही, नारा कोणी कोणता द्यायचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, पण त्याने हे लक्षात ठेवावं, त्यांना जसा नारा द्यायचा अधिकार आहे तसा या देशातल्या सुज्ञ जनतेलासुद्धा नारा देण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळे निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नेत्याच्या नाऱ्यापेक्षा जनता जो नारा देते तो अधिक महत्त्वाचा धरला जातो. आणि त्याच नाऱ्याचं प्रतिबिंब, त्याच घोषणेचं प्रतिबिंब हे मतदानामध्ये दिसत असतं. पण दुर्दैवानं आता या देशात सगळेच लोक ह्या EVMवरती शंका घेत आहेत. असा कुणीही नाही की जो याच्यावर शंका घेत नाही आहे. म्हणजे अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनीसुद्धा यावरती केवढं तरी मोठं आंदोलन आता कित्येक दिवस ते चालवत आहेत. पण ठीक आहे, त्यावर अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे. जर एकदा जनता जागृत झाली, मतदार जागृत झाला आणि जर त्या जागृत मतदाराची सुनामी आली तर ही मशीनसुद्धा फेल झाल्याशिवाय राहणार नाही. एकूणच सर, जर समजा केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीचं सरकार आलं, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, अशा पद्धतीने जर काही फेरबदल झाले, परिवर्तन झालं, सत्ता परिवर्तन झालं, तर केंद्रामध्ये आपल्याला मंत्रिपदाची संधी आहे. शेवटी केंद्रात बदल हा निश्चित होणार आहे, 100% बदल होणार आहे. इंडिया आघाडीचं सरकार येईल. आज त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे. आज सगळ्यात महत्त्वाची गरज आहे की हे जे हुकुमशाही राजवट आहे
आणि जी हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली राजवट आहे, ही तानाशाही राजवट आहे, हे उलटून टाकणं हे प्रथम कर्तव्य आहे राष्ट्रहिताच्या दृष्टीनं, जनहिताच्या दृष्टीनं, देशातल्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं. त्यामुळे आज इंडिया आघाडीचं प्रथम लक्ष ही जुलमी राजवट उलटून टाकणं हे आहे. सरकार आल्यानंतर त्याचा विचार केला जाईल आणि माझ्या मंत्रिपदाचं म्हणालात तर माझे पक्षप्रमुख समर्थ आहेत त्याबाबत निर्णय घेण्याकरता. आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर अनंत गीते सर होते आणि त्यांनी एकूणच सांगितलं आहे की जनतेची सुनामी आली तर ही जी राजवट आहे, हुकुमशाही पद्धतीची तानाशाही आहे, ती उलथवून टाकली जाईल आणि चांगल्या पद्धतीनं लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी या ठिकाणी वाटचाल केली जाईल. अशा पद्धतीची मॅक्स महाराष्ट्रावर रोखठोक भूमिका अनंत गीते यांनी मांडली. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.